जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. गाथेतील हे जे हरिपाठाचे अभंग आहे ते अतिशय सोपे असे समजले जातात आणि म्हणून अनेक लोक त्याचे दररोज नित्य नियमाने पाठांतर करतात. देवाचे नाव घेत राहतात. परंतु देव कळला पाहिजे तेव्हा त्या हरीचे ज्ञानोबांनी हे जे श्लोकात्मक वर्णन केले आहे ते सामान्य वर्णन नाही. आपण पाहत होतो की ज्ञानोबा हरिपाठातून आपल्याला खूप सोपे सोपे काहीतरी सांगतील. पण जसजसे हरिपाठाच्या अभंगाकडे आपण पाहावे तसतसे आपल्याला असे वाटते की हे तर जे ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत किंवा अमृतानुभवात चांगदेव 65 मध्ये जे सांगितले आहे तेच सांगितले आहे. मधून मधून ते 2-4 ओव्या त्या अशा सोप्या सोप्या देतात. आज आपल्याला 6वा अभंग घ्यायचा आहे. हा वरून वाचताना इतका सोपा वाटतो की किती सोपे आहे, हे फार सोपे आहेत असे वाटते, पण ते इतके सोपे नाही. ज्ञानोबा म्हणतात, साधू बोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवे, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरी भक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सचनी, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवे. या ज्या पंक्ती आहेत त्या वरवर पाहताना कुठल्याही तऱ्हेने अवघड शब्दांच्या नाहीत, परंतु अर्थाच्या दृष्टीने अतिशय गहन आहेत. हा साधू बोध म्हणजे काय आणि ज्याला त्यांनी तो बोध दिला त्याची काय अवस्था झाली ते ज्ञानोबा सांगतायत. ज्यांना असा साधुबोध होतो तो शिल्लकच राहत नाही, नुरोनिया ठेला, न उरता राहतो. म्हणजे तो शरीराने तर राहतो परंतु तो पूर्वी जसा होता तसा तो राहत नाही. कोणता साधू? ज्याने आत्मज्ञान साध्य केलेले आहे असा साधू. हे साधे सुधे साधू नाहीत, ज्यांना आत्मस्वरूप प्राप्त झालेले आहेत असे साधू, असे सद्गुरू. असे सद्गुरू ज्या शिष्याला प्राप्त होतात, जे आत्मस्वरूपात असतात, त्यांचा बोध म्हणजे त्यांचे ज्ञान, आत्मज्ञान. त्यांनी जर ज्ञान दिले तर आत्मस्वरूपामध्ये असलेल्या सत्पुरुषांचा, सद्गुरूंचा जो ज्ञानमार्ग आहे तो ज्याला प्राप्त होतो, मग तो शिष्य म्हणून उरत नाही, तो नुरोनिया ठेला, तो न उरता राहतो. म्हणजे त्याचे जे पूर्वीचे रूप असते ते समाप्त होऊन गेलेले असते आणि मग तो जो उरतो तो गुरु म्हणूनच उरतो. गुरु अशा शिष्याला जेव्हा आत्मज्ञान देतात तेव्हा त्या आत्मज्ञानाने तो पूर्वीचा साधा शिष्य, साधक अवस्थेतला शिष्य सद्गुरू रूप होऊन जातो, असे ज्ञानोबांना सांगायचे आहे. पुढच्या ओवीत पुन्हा तसेच सांगतात, ठाईच मुराला अनुभवे. कारण हा जो अनुभव आहे, आत्मज्ञानाचा अनुभव जर त्यांनी दिला, सद्गुरूंच्या कृपेने त्याला आत्मज्ञानाचा अनुभव झाला रे झाला की तो साधक आत्मस्वरूपामध्ये राहतो. ही आत्मस्वरूपामध्ये राहण्याची साधकाची ही जी स्थिती आहे ही गुरुकृपेने प्राप्त झालेली असते. अर्थात त्या शिष्याची पूर्वतयारी असतेच. तो पूर्वजन्मांमधला अतिशय चांगला अधिकारी साधक असतो. फक्त त्याला गुरुकृपा प्राप्त व्हायची राहिलेली असते आणि तेवढ्यासाठी तो पुन्हा या देहात येतो आणि या देहामध्ये त्याला असे सद्गुरू भेटले की मग तो सद्गुरू रूपच होऊन जातो. आता ही जी ओवी आहे ही तर ओवी त्या चांगदेव 65 किंवा अमृतानुभवामधल्या ओवींसारखीच ओवी आहे, साधी नाहीये. नुसतं जर तुम्हाला असं सांगितलं की त्याला साधूचा बोध झाला मग तो उरलाच नाही, मग त्याला काय झाले? त्याचा अनुभव त्याच्याच ठिकाणी मुरून जातो. हे एवढे सांगून काय उपयोग? हे वरवरचे कळणे आहे. येथे ते सगळे शब्द ज्ञानोबांनी वापरले आहेत ते ह्या अर्थाने वापरले की तो स्वस्वरूप होतो, त्याला बोध होतो, तो न उरता शिल्लक राहतो. म्हणजे काय? आणि त्याचा अनुभव त्याच्या ठिकाणी मुरलेला असतो. म्हणजे तो काय होतो?
तो त्या आत्मस्वरूपामध्ये जातो. अशा प्रकारचा या पहिल्या 2 ओवींचा अर्थ आहे. तेव्हा ज्ञानोबा सांगतात की आत्मस्वरूपामध्ये असलेल्या सद्गुरूंचा त्या शिष्याला बोध म्हणजे आत्मज्ञान झाले की मग तो आत्मज्ञानी शिष्य न उरता सद्गुरू रूप बनतो, आत्मज्ञानी बनतो. आणि मग आत्मज्ञानामध्ये त्याचा जो अनुभव आहे तो त्या ठिकाणी राहतो. तो आत्मज्ञान स्वरूप होऊन जातो, तो आत्मस्वरूपात जातो, त्याचा अनुभव आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन जातो. अशा प्रकारचा हा अर्थ आहे या अभंगाचा. ज्ञानोबांनी याला दृष्टांत पुढच्या ओवीत दिलेला आहे. दृष्टांत चपलक बसण्यासाठी असाच अर्थ त्यांना द्यावा लागेल, नाहीतर हा जो दृष्टांत दिलेला आहे हा साधा वरवरचा ठरेल. आता पुढील ओवीमध्ये आपण हा दृष्टांत काय आहे ते बघूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.